टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हळद अनेक अर्थाने अनेक अंगाने अतिशय महत्त्वाची आहे। आपण रोजच्या जेवणात सुद्धा हळदीचा वापर केला जातो। सौंदर्य प्रसाधनात सुद्धा हळदीचा वापर केला जातो। औषधी गुणधर्म सुद्धा हळदीत मोठ्या प्रमाणात असतात। जे ते हळदीचे वेगवेगळे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पिवळी हळद पाहिली असेल, मात्र मी आज आपल्याला काळी हळद दाखवणार आहे। हीच ती काळी हळद आहे। खरं तर ही हळद फार दुर्मिळ असते। याचे उपयोग सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात। सौंदर्य प्रसाधने असतील किंवा औषधी गुणकारी म्हणून सुद्धा या हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण बघतोय या शेतकऱ्यांनी जे आहे ते या हळदीची लागवड केली होती। या शेतकऱ्यांच्या हातात जे आहे ते आता पिवळी हळद आहे। मी त्यांना विनंती करेन की ती हळद त्यांनी मोडून दाखवावी। खरं तर ही आपण रेग्युलर दररोज पाहत होती पिवळी हळद आहे। पिवळी हळद जी आहे ते अशा प्रकारे असते, ती मोडल्यानंतर सुद्धा पिवळी होती। हिला शिजवलं जातं आणि नंतर जे आहे ते हिचं कूट करून वापरला जातोय। मात्र आता मी शेतकऱ्यांना विनंती करेन की त्यांनी काळी हळद कशी असते ते सुद्धा दाखवावं। आपण बघतो ही काळी हळद आहे। खरं तर फार दुर्मिळ हळद आहे आणि मोडल्यानंतर जे आहे ते आपण बघतोय कशा पद्धतीनं ती हळद या ठिकाणी दिसते। आपण बघतोय शेतकरी ही आपल्याला हळद दाखवतात। ही हळद मोडल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी काळे धब्बे पाहायला मिळतात आणि ही हळद जेव्हा शिजवली जाते तेव्हा सुद्धा ही हळद जी आहे ते पूर्ण प्रकारे पिवळी न दिसता पूर्ण सुद्धा काळी दिसते। म्हणून जे आहे ते हळदीला अतिशय महत्त्व आहे। या शेतकऱ्यांनी जे आहे ते गेल्या काही वर्षापासून हा प्रयोग केलाय आणि आज जे आहे ते एवढी हळद या शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवली आहे। आपण त्या शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला सांगा पुढे काय नाव आहे, ही काळी हळद लावली पाहिजे, ही कल्पना कशी सुचली? सर आम्ही आणि आमचे वडील काही ना काही नवीन अगोदर बघत असतो। तर मोबाईलमध्ये अशीच माहिती घेता घेता काळ्या हळदीविषयी माहिती मिळाली होती आम्हाला। तर आम्ही आता काळ्या हळदीचं भेटणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे सर। ऑनलाईन काही शॉपिंगवर आम्ही रिसर्च केले असता आम्हाला एका जागी मिळालं होतं। पण ते जवळपास 1700 रुपयाचं अर्धा किलो मिळालं। पण जेवढं मिळालं तेवढंच घेतलं आम्ही। पहिल्या वर्षी लावलं तर त्याच्या जवळपास एका वर्षामध्ये अर्धा किलोचं बघा 2 ते 2.5 किलो झालं। मग त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही काय केलं, पुन्हा जेवढं 2 किलो झालं तेवढंच लावलं। असं करत करत 5 ते 6 वर्ष झाले। हे जसं बियाणं आम्हाला उत्पादन मिळेल तसं आम्ही त्याला लावत गेलो। तर आता जवळपास ह्या वर्षी आमच्याकडे 2.5 ते 3 क्विंटल काळ्या हळदीचं बेणं आहे आणि हे बेणं आता सरासरी आम्ही विकतो आहोत। चांगले डॉक्टर लोक म्हणा, त्यातल्या त्यात शेतकरी म्हणा लावण्यासाठी, आणि बऱ्याच प्रमाणात नागरिक सुद्धा हे हळदीचं बेणं घेतात। कोणी लावायला घेते, कोणी त्या ठिकाणी काही औषधीसाठी घेतात, काही काही आयुर्वेदिक दुकानावर सुद्धा मी हे हळदीचं बेणं विकलेलं आहे। तर हे हळदीचं बेणं जर पाहिलं आपण तर 1000 रुपये किलो प्रमाणे विकतो आम्ही। आणि जवळपास आता मे ते जून महिन्यापर्यंत हे हळदीचं बेणं विकायचं आहे। त्याच्यासाठी याला केळीमध्ये थंड सावलीमध्ये एका पाचेटीमध्ये झाकून ठेवलं होतं। आतापर्यंत तुम्ही यातली किती हळद विकली? आतापर्यंत सर 30 ते 40 किलो हळद विकलेली आहे मी। 1000 रुपये किलो? 1000 रुपये किलो प्रमाणे। हो सर। बरं, तुम्हाला काय माहिती या हळदीचा काय फायदा होतो, म्हणजे एवढी महाग का असते हळद? या हळदीचं महाग म्हणजे सर, पहिली गोष्ट तर ही हळद आहे ती दुर्मिळ आहे। सहसा कुठे उपलब्ध होत नाही। ही फक्त माळरानामध्ये, डोंगरामध्ये अशा ठिकाणी उपलब्ध होते। आणि या हळदीचे आयुर्वेदिक फायदे भरपूर आहेत। त्यातल्या त्यात सौंदर्य प्रसाधनामध्ये या हळदीचा उपयोग होतो। वास्तुशास्त्रामध्ये हळदीचा उपयोग होतो। काही तांत्रिक सुद्धा या हळदीचे उपयोग आहेत। अशा प्रकारे वेगवेगळ्या अशा हळदीचे उपयोग आहे। आयुर्वेदानुसार जर आपण धरलं तर या हळदीपासून कॅन्सर पासून मुक्तता मिळते, ॲसिडिटी, गॅस, कब्ज आणि बरेचसे असे काही बीपी, शुगर असे जे काही हे आहेत 30 प्रकारचे रोग, ह्या 30 प्रकारच्या रोगापासून या हळदीपासून ह्या रोगापासून मुक्तता होते। आता जवळपास 2.5 ते 3 क्विंटल हळद तुमच्याकडे आहे। ही हळद तुम्ही काय करणार आहे? आता ही हळद हिचं मार्केट नसल्यामुळं आम्हाला काय करावं लागत आहे, मीडियाद्वारे याच्या अगोदर ॲडव्हर्टायझिंग चालू आहे आमची। व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे असे ॲडव्हर्टायझिंग चालू आहे। ज्यांना माहीत आहे ते धावत यायलेत हळद घेण्यासाठी, आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी काही ॲडव्हर्टाईज पाहून एकमेकाला सांगल्याच्या नंतर त्याला माहिती व्हायले आणि नंतर ते हळद घेण्यासाठी यायले। तर ही हळद विकण्यासाठी अगोदर आम्ही कुठल्या कंपन्यासोबत करार केला नाही। एक प्रयोग म्हणून ही हळद आम्ही वाढवत राहिलो आणि आता जवळपास आमच्यापाशी 3 क्विंटल हळद असल्यामुळं आता ही विकावं कशी हा प्रश्न निर्माण झाला। पण ही विकण्यासाठी आम्ही मीडियाचा सहारा घेतलेला आहे। मीडियाद्वारे याची ॲडव्हर्टायझिंग चालू आहे आणि ते पाहून बरेचसे लोक असे असणारे आमच्याशी संपर्क करून 2 किलो, 4 किलो, 10 किलो अशी हळद विकत घेतात। तुम्हाला माहित असेल वसमतलं जे आहे ते हळद संशोधन केंद्र होते, तिथल्या काही शास्त्रज्ञांसोबत तुम्ही संवाद साधलाय का, किंवा त्यांना ही हळद दाखवली? नाही सर, आम्ही कुठल्याही शास्त्रज्ञासोबत संवाद साधलेला नाही आणि हळद पण दाखवलं नाही। आता आपला अर्धापूर म्हणल्यानं
बाजारपेठ जी आहे ती नांदेड येते. तिथं मी बऱ्याच व्यापाऱ्यांना विचारलं की बाबा काळ्या हळदीचं आपल्या इथं मार्केट आहे का? तर त्यांनी सांगितलं की बाबा काळ्या हळदीचं आम्हाला काही माहिती नाही आणि मार्केट पण नाही. याच्यानंतर औंढा तालुक्यामध्ये एक शिरड शहापूर म्हणून आहे. तिथे सुद्धा आम्ही विचारणी केली असता त्यांनी पण नकार दिला. मग आता ही हळद विकायची म्हणजे असेच डॉक्टर लोकं, आयुर्वेदिक दवाखाने किंवा आपले शेतकरी वर्ग आणि ज्यांना गरज आहे ते असे लोक येऊन घेऊन चाललेत. काय नाव? माझं नाव शिवहार आहे, वडिलाचं प्रकाश आणि आडनाव घोडेकर. तर ही हळद आम्ही वेगळी 2-4 वर्ष झाली ही हळद वेगळी लावतो आहेत. या हळदीला फक्त आम्ही जैविक आणि त्यातल्या त्यात शेणखत, गांडूळ खत आणि जर फवारण्या जर करायच्या असतील तर आपला जे निंबोळी अर्क असतो, निंबोळी अर्कची फवारणी करतो. आणि कीटकनाशक म्हणून जरी आम्ही त्या निंबोळीच्या कडुनिंबाच्या पानाचे त्या ठिकाणी कुटून बारीक रस करून त्याच्याने फवारणी करत होतो, की बाबा नंतर चालून ही हळद फार कामाला येणार आहे. त्याच्यामुळे ही हळद थोडीशी एका बेडवर एक वेगळंच केलं होतं आम्ही. निश्चित आपण बघतोय हे होते अर्धापूरचे शेतकरी शिवार घोडेकर, ज्यांनी जे ते गेल्या 5 वर्षापासून काळ्या हळदीचा प्रयोग केला आहे. सुरुवातीला अर्धा किलो हळद आणली होती, त्यानंतर ती सातत्याने लागवड केली, त्यातून उत्पादन घेतलं आणि आता जवळपास जे आहे ते त्यांच्याकडे 2.5 ते 3 क्विंटल हळद आहे. मात्र विक्री कशी करायची याबाबत जे त्यांना अशी परिपूर्ण माहिती नाही. मात्र असं असलं तरी यांची जी हळद आहे त्या हळदीला मोठी मागणी आहे. डॉक्टर असतील, आयुर्वेदिक मेडिकल असतील, शेतकरी असतील, यांच्याकडून जे आहे ते हळद घेऊन जाताना पाहायला मिळतात. यांनी काही प्रमाणात जे आहे ते ₹1000 किलोने ही हळद विकली आणि त्यांनी सांगितले की अतिशय गुणकारी हळद आहे. वेगवेगळ्या रोगावर या हळदीचा वापर केला जातोय. ज्ञानेश्वर लोंढे, टी व्ही 9 मराठी, अर्धापूर, नांदेड.